स्ट्राईकला आहे सुचित. परीक्षित 4 फलंदाजांना बॉलिंग करताना सुचित यांना आणि पहिलाच टोलावलाय. हो हो, रन 2 रन घेतलेले आहेत धावून सुचित यांनी. एकूण धावसंख्या होते 2, 1 बॉल 2. आपल्या षटकातलं दुसरा चेंडू फेकताना परीक्षित पटेकर सुचित यांना आणि छान रित्या तोडावला आहे ऑफ साईडला. पुन्हा एकदा धावसंख्या 1 चालली सुचित यांनी आणि संघाची एकूण धावसंख्या होते 3, बिनबाद 3. परीक्षित पटेकर यांचा पुढचा तिसरा चेंडू विलास यांना. विलासने छान रित्या टोलावलाय ऑन साईडला आणि परत चौथी धाव काढताना आणि पंचांना निर्णय रनआउट होत आहे आणि अशा रीतीने विलास आमचा आयकॉन प्लेअर अजित दबानकर बॅटिंगला जाताना एकूण धावसंख्या होते 4 रन्स आणि 1 विकेट. एकूण 3 बॉल आता पण झालेले आहेत. हॅलो हॅलो, एक धावाने धावसंख्या झालेली 5. खूप चांगले असे फिल्डिंग करताना अंतिम चेंडू त्याला मारा करणार तो म्हणजे सुचित धोपावकर. पाहूया पुढचा चेंडू. हो, हेलिकॉप्टर उठवला होता पण काय बॅट्स आणि बॉलचा संबंध नाही. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या झालेली ते म्हणजे 9. एक अतिशय उत्कृष्ट गोलंदाज केलेले आहे ते म्हणजे परीक्षित पटेकर याने. संघाकडून दुसरा शतक घेऊन येत आहे तो म्हणजे सचिन हरसकर आणि त्यांना मारा करणार तो म्हणजे अजित जांभरकर. सचिन टू अजित. पाहूया पहिला चेंडू, सेकंड ओव्हर. पहिला चेंडू टोलवण्याचा प्रयत्न पण बॅटचा आणि बॉलचा काय
समोर असं तोडवलेला चेंडू, एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावाचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट. 2 धावाने धावसंख्यात भर. धावसंख्या झाली ती म्हणजे 11. अतिशय सुरेख गोलंदाजी करतात ते सचिन हरटकर. पुन्हा एकदा पाहूया. फलंदाजीसाठी सज्ज अजित जांभरकर. एक धडाडीचे फलंदाज. पुन्हा एकदा 10-15 पावलांतर रनअप. हो, अतिशय सुंदर चेंडू टाकलेला आहे, निर्धाव चेंडू. संघाची धावसंख्या होते 11. सिद्धेश्वर वॉरियर संघाकडून स्वतः कर्णधार फलंदाजी करतायत. पुन्हा एकदा 10-15 पावलांचा रनअप घेऊन सचिन अजित जांभरकर यांना पाहूया. अतिशय सुंदर असा टोलवलेला लेग साईडला. एक धाव तर पूर्ण झालेली आहे. दुसऱ्या धावेसाठी पाहूया आणि दुसरी धावा पूर्ण केली आहे. अशी संघाची धावसंख्या वाढते 13. काहीसा संत गतीने सामना चाललेला पाहायला मिळतो आपल्याला इथे. पुन्हा एकदा सचिन टू अजित. पाहूया 10-15 पावलांचा रनअप. पुन्हा एकदा अजित तयार. हो, अतिशय सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते ते सचिन यांची. सर विवेक. कोणी समालोचन करण्यासाठी इच्छुक असेल तरी कॉमेंट्री बॉक्सकडे यायचं आहे. सामना लवकरात लवकर चालू करा. पंचांना विनंती आहे, सामना लवकरात लवकर चालू करावा. विक्रांत नाटेकर यांनी पॅव्हलियन जवळ यायचंय. पंचांना विनंती आहे की सामना लवकरात लवकर चालू ठेवा. आता चालू असलेला सामना अरविंद इलेव्हन वर्सेस सिद्धेश्वर वॉरियर्स. पाहूया विवेक आपला पुढचा चेंडू टाकेल तो अजित पाहूया. स्लिपच्या गलीमध्ये कट केला. पाहूया तिथे किती दूर चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. एक धाव मिळते. एक धावने वाढते धावसंख्या 14. 2 षटकाच्या अखेरीस सिद्धेश्वर वॉरियर्स संघाची धावसंख्या झाली आहे 1-14. पाहूया वैयक्तिक पहिला आणि संघातर्फे तिसरं षटक घेऊन कोण येतो तो अरविंद इलेव्हन या संघाकडून. चांगली गोलंदाजी केली ती विवेक याने पहिल्या षटकामध्ये. परीक्षित यांनी 9 धावा दिल्या. पाहूया तिसरं षटक वैयक्तिक पहिला आणि संघातर्फे तिसरं षटक घेऊन आलाय तो सागर पटेकर. पाहूया कशी गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी. तसंच अजित जांभरकर आयकॉन प्लेअर. पाहूया कशी फलंदाजी करतात आपल्या संघासाठी.
शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत. पाहूया किती धावा जमवतात सिद्धेश्वर वॉरियर संघ. सागर पटेकर वैयक्तिक पहिल्या संघातर्फे तिसरं षटक घेऊन आला तो सागर. पाहूया कशी फलंदाजी करते तो अजित. ही एक धाव लेग साईडच्या दिशेने मारलेला चेंडू. एक धावने वाढती धाव संख्या 15. 1-15. 4 षटकांचा सामना याची दोन्ही संघाने नोंद घ्यायची आहे. हे तिसरं षटक चालू आहे. 11 चेंडू मध्ये किती धावा जमवतात ते पाहूया सिद्धेश्वर वॉरियर संघ. पाहूया पुढचा चेंडू सागरचा. हो चांगला चेंडू लेग साईडच्या दिशेने वळवला. पाहूया तिथे किती धावा मिळत आहेत. दुसऱ्या धावसाठी हे दोन्ही फलंदाज जातात. या 2 धावा. या 2 धावा वाढती धाव संख्या 17. 1-1, 2-2 धावा घेऊन संघाची धावसंख्या वाढतात. ते सिद्धेश्वरचे फलंदाज तसे चांगली गोलंदाजी करतो तो सागर पटेकर अरविंद निलवणे संघाकडून. पाहूया 10 चेंडू मध्ये किती धावा जमवतात ते पाहूया. सिद्धेश्वर सुचित गोपावकर चांगली फलंदाजी करतोय. सलामीचा फलंदाज. पाहूया सागरच्या गोलंदाजीवर कसा होता तो. पॉईंटच्या ऑप्शन मारला. पाहूया तिथे किती धावा मिळतात. मला वाटतं तिथे या 2 धावा मिळतात. या 2 धावाने वाढती धाव संख्या चांगली. आता 9 चेंडूवर किती धावा घेतात ते पाहूया. 19 धाव संख्या फलकावर लागली आहे. ती सिद्धेश्वर वॉरियर्सच्या संघाची. पाहूया सागर आपला पुढचा चेंडू टाकेल. सुचितला चांगला चेंडू. LBW साठी अपील केली होती परंतु ती अपील फेटाळली. पंच पंकज सोपावकर यांनी. LBW आपल्याकडे नियमच नाही आहे. 40+ मध्ये तो मोडत नाही. सागर आपला पुढचा चेंडू टाकेल तो अजित आयकॉन. भाऊ अजित चटका ठोकतो काय. आणि हा कणकणीत मला वाटतं क्षेत्रक्षण विजय. झेड काय घेतला नाही. 2 धावा. या 2 धावाने वाढती धाव संख्या 22. अजून 8 चेंडू शिल्लक आहेत. लास्ट चेंडू. ओके सॉरी 7 चेंडू शिल्लक आहे. पाहूया अजित षटकार चौकार मारतोय काय. सिद्धेश्वर वॉरियर संघाची धावसंख्या झाली 22. 1-22. पाहूया सागर टू अजित. हो लेग साईडच्या दिशेने मारलाय. पाहूया तिथे किती धावा मिळतात. क्षेत्ररक्षक आहे तिथे उभा. दुसऱ्या धावसाठी दोन्ही फलंदाज येतात आणि या 2 धावा पूर्ण केल्या आहेत. पाऊस पडल्यामुळे पाणी साचल्यामुळे मैदानात काहीशी क्षेत्ररक्षण थोडं गचावतंय. या 2 धावा. या 2 धावाने वाढती धावसंख्या 24. 3 षटकाच्या अखेरीस सिद्धेश वॉरियर संघाची धावसंख्या आली आहे 1-24. पाहूया शेवटचे षटक. हाणामारीचे षटक कोण घेऊन येते तो अरविंद निलवणे संघाकडून. चांगली फलंदाजी करतात ते दोन्ही फलंदाज सुचित गोपावकर आणि अजित जांभरकर. पाहूया शेवटचे षटक घेऊन येते तो सुकेश आंबेडकर. शेवटच्या षटकामध्ये किती धावा जमवतात ते दोन्ही फलंदाज ते पाहूया. अजित आणि सुचित 4थं षटक घेऊन आले. वैयक्तिक पहिल्या संघातर्फे 4थं षटक घेऊन आलाय तो सुकेश. पाहूया कशी गोलंदाजी करतोय सुकेश आणि कशी फलंदाजी करतोय. 6 चेंडू शिल्लक आहे. 6 चेंडू मध्ये किती धावा जमवतात ते बघूया सिद्धेश वॉरियर संघ. सुकेश आंबेडकर 4थं षटक घेऊन आले. पाहूया सुचित किती मारतो धावा त्याला. चांगला चेंडू टाकलाय काय तो सुचिताला समजला. निर्धाव चेंडू कोणती धाव नाही. धावसंख्या 5 चेंडू मध्ये किती धाव जमवतो ते पाहूया सुचित. शेवटचे 5 चेंडू. हाणामारीचे षटक आहे. षटकार चौकार मारल्याशिवाय धावसंख्या होणार नाही. हो स्ट्रेटच्या दिशेने मारलाय. पाहूया तिथे विजय शिरगावकर आहे. 2 धावेसाठी धावताचे दोन्ही पण. तिसरी धाव येते का पाहूया. 2 धावा घेतल्या आहेत. धावसंख्या झटपट बदलते 26. आता 4 चेंडू शिल्लक आहे. पाहूया सुचित किती धावा जमवतो.
षटकार किंवा बाउंड्री मारल्याशिवाय धावसंख्या होणार नाही. सूचित पाहूया. ही बाईकच्या स्वरूपात एक धावने वाढते धावसंख्या 27. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. पाहूया अजित आयकॉन प्लेअर आपल्या संघासाठी किती धावा समजतो. षटकार चौकार मारतो का पाहूया आपल्या संघासाठी. पुढचा चेंडू सुकेश अजित. पाहूया विजय तुझ्या क्षेत्राचे 2 धावासाठी दोन्ही फलंदाज जातात. 2 धावा कंप्लीट करतात. 2 धावांनी वाढती धावसंख्या सिद्धेश्वर वॉरियर्सच्या संघाची 29. 1-1 2-2 धावा घेऊन संघाची धावसंख्या वाढतात दोन्ही फलंदाज. शेवटचे 2 चेंडू. पाहूया अजित षटकार चौकार मारतो का शेवटच्या 2 चेंडूवर. धावसंख्या 29 आहे. 2 चेंडू. पाहूया अजित टू सुकेश. हो चांगला चेंडू. अजिताला काही समजलं नाही. सरळ कोणती धाव नाही. धावसंख्या स्थिर 29. शेवटचा चेंडू. चांगली गोलंदाजी म्हणायला लागेल ती अरविंद या संघाची. स्वतः संघ मालक आणि संघ कर्णधार चांगलं नियोजन करतायत. पाहूया सुकेश आपला पुढचा शेवटचा चेंडू. पाहूया अजित काय करतोय आणि हाही निर्धाव. सलग 2 चेंडू निर्धाव टाकले. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल ती सुकेशची. अशा तऱ्हेने 29 धावांच्या फलकावर लागल्यात त्या सिद्धेश्वर वॉरियर्स या संघाचे. 30 धावांचं आव्हान ठेवले ते अरविंद इलेव्हन या संघाकडे. 29 धावसंख्या फलकावर लागले. 30 धावसंख्या पाहिजे जिंकायला. मध्ये अजित पावसकर आणि विजय शिरगावकर. सिद्धेश्वर इलेव्हन लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. हॅलो. मुंबई खारवे क्रिकेटर्स आयोजित 40+ लिजंड्स ट्रॉफी 2024 मध्ये सर्व खेळाडूंचे हार्दिक हार्दिक स्वागत. चालू असलेला सामना SS वॉरियर विरुद्ध श्री सिद्धेश्वर. प्रथम गोलंदाजी करून 29 धावांपर्यंत मजल मारली होती आणि जिंकण्यासाठी 30 धावांचा पाठलाग करताना
प्रथम फलंदाजीसाठी आले ते विजय आणि नॉन स्ट्राईकला आहेत ते अजित. 30 धावांचा पाठलाग करताना कृपया इथे जे लहान मुलं जी साईडला उभे आहेत त्यांना कृपया विनंती करतो की त्यांनी बाजूला व्हायचं आहे. लहान मुलांना विनंती करतो की त्यांनी बाजूला खेळायचं आहे. ते सुबोधजी क्षेत्ररक्षण सजवताना बघूया. आता सामन्याला सुरुवात होते. पहिलेच षटक सुबोधजी घेऊन येते जिंकण्यासाठी. 30 धावांचा पाठलाग करताना प्रथम फलंदाजीसाठी विजय. बघूया सुबोध यांचा पहिला चेंडू विजय यांच्यासाठी. 10 पावलांचा रनअप घेऊन सुंदर असा फटका मारलाय. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण सुदर्शन दाभोळकर यांचं. अतिशय सुंदर असा क्षेत्ररक्षण सुबोधजी यांचा पहिला चेंडू निर्धाव असा चेंडू. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सुबोध तयार. समोर आहेत ते विजय. बघूया आपल्या संघासाठी काय करतात ते. 30 धावांचा पाठलाग करताना सुंदर असा फटका लेगच्या दिशेने कटवलेला आणि तेवढेच चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धावांवरती समाधान मागवलं. अरविंद 11 यांचे दोन्ही फलंदाज मैदानात. सुंदर असा फटका लेगच्या दिशेने कटवलेला सुंदर असा क्षेत्ररक्षण. मात्र एकच धावावरती समाधान मानावं लागेल. सुंदर असं गोलंदाजी सुबोध यांची. अजित यांच्यासाठी सुंदर असा फटका उंच असा आणि बघूया. आणि पंचांनी दोन्ही हात वरती करून सिक्सर. खरोखरच सुंदर असा फटका म्हणता येईल. सॉरी पुढचा चेंडू निर्धाव असा चेंडू. शेवटचा चेंडू. 30 धावांचा पाठलाग करताना संघ सुंदर असा ऑफच्या दिशेने कटवलेला चेंडू. 1 धावेवरती समाधान. सुबोधजी यांचं पहिलं. तीस धावांचा पाठलाग करताना पहिल्या षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होत्या 3 बाद 9. पिक्चर में भी दिख रहा है, टीवी पे दिख रहा है। पिक्चर में फोन में भी दिख रहा है। क्या नाम है? वह अच्छा है, दे रही 18 चेंडू 21 धावा. सुंदर असा सामना आपल्याला इकडे बघायला मिळतोय. 18 चेंडू आणि 21 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते आहे 9. 18 चेंडू 21 धावा.
दुसरं षटक घेऊन येतात ते विलास 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 यांचा पहिलाच चेंडू, सुंदर असा चेंडू. मला वाटतं पहिल्याच सामन्यामध्ये त्यांनी सुंदर अशी गोलंदाजी केली होती. 6 SC11 विरुद्ध 6 बॉलला 3 धावा पाहिजे होते जिंकण्यासाठी आणि त्यावेळेला विलास यांनी खरोखर सुंदर अशी गोलंदाजी केली आणि सामना जिंकला होता. आता पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी विलास यांचा दुसरा चेंडू, सुंदर असा फटका लेगच्या दिशेने. दोन धावांवरती समाधान. खरोखर सुंदर अशी कभी आउट नहीं करना फलंदाजी. पुढचा चेंडू विलास यांचा, लेगच्या दिशेने कटवलेला चेंडू आणि सुंदर असा फटका. बघूया पंचांचा निर्णय काय येतोय ते. खरोखर सुंदर विजय यांच्या बॅटेतून निघालेला हा पहिला चौकार. खरोखर सुंदर असा फटका होता, लेगच्या दिशेने कटवलेला चेंडू आणि 4 धावा. पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार विलास. समोर असते विजय. बघूया 10 पावलांचा रनअप घेऊन निर्धाव असा चेंडू. खरोखर सुंदर अशी गोलंदाजी बघता येते. दुसऱ्याही सामन्यात त्यांच्याकडून चांगली अशी गोलंदाजी बघायला भेटते. निर्धाव असा चेंडू. पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार विलास. समोर असते विजय. 30 धावांचा पाठलाग करताना सुंदर असा फुलटॉस चेंडू होता, परंतु तो व्यवस्थित बॅटेत आला नाही आणि फक्त एकच धाव मिळेल विजयांना. धावसंख्या होते बिनबाद 16. ये हिलाओ मत अरविंद वॉरियर्स यांची धावसंख्या होते 16. पुढचा चेंडू, 1 धावांवरती समाधान आणि षटक संपते विलास यांचं. अरविंद 11 या संघाची धावसंख्या होते 2 षटकांच्या समाप्तीनंतर बिनबाद 17. 12 चेंडू आणि 13 धावा. 12 चेंडू आणि 13 धावा जिंकण्यासाठी अरविंद वॉरियर्स यांना. जीतने के लिए कितना चाहिए 12 चेंडू 13 धावा. खरोखर सुंदर असं सामना आपल्याला बघायला भेटतोय. इसको बैटर को ये बोलने को तू शांत रह बॉलर नेम राजेंद्र. वैयक्तिक पहिला आणि संघाकडून तिसरं षटक घेऊन येतात ते राजेंद्र. पहिला चेंडू ऑफच्या दिशेने कटवलेला. 1 धावांवरती समाधान मानावं लागेल. नाही सुंदर अशी गोलंदाजी करताना राजेंद्र यांचा दुसरा चेंडू आणि खूपच बाहेर. सॉरी आणि निर्धाव असा सॉरी एक धाव मिळते आहे. यार ओ बाबू ये बाबू राजेंद्र यांचं खरोखरच सुंदर असं षटक आपल्याला बघायला भेटत आहे. पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार राजेंद्र.
आणि सुंदर असा फटका लेगच्या दिशेने कटवलेला आणि मला वाटतं हे 6 धावा. खरोखर सुंदर असा षटकार आपल्याला बघायला भेटतो होते विजय यांच्या बॅटीतून. सॉरी, कटवला आणि सिक्सर. दोन्ही फलंदाज अरविंद 11चे विजय आणि अजित सुंदर अशी फलंदाजी करताना ओपनिंग बॅट्समन. पुढचा चेंडू राजेंद्र यांचा. 1 धावांवरती समाधान मानावं लागेल. ओए नीचे उतरो. तीस धावांचा पाठलाग करताना अरविंद वॉरियर संघ. बघूया तिसरा षटक चालू असताना राजेंद्र यांचा पुढचा चेंडू. निर्धाव असा चेंडू, कोणतीच धाव नाही. राजेंद्र यांचा पुढचा चेंडू अजित यांच्यासाठी. फुलटॉस असा चेंडू होता, लेगच्या दिशेने कटवला आणि 1 धावांवरती समाधान मानावं लागेल. आणि तिसरं षटक ही संपतंय. धाव संख्या होते अरविंद वॉरियर्सची बिनबाद. 3 षटकांच्या समाप्तीनंतर बिनबाद 27. 6 चेंडू 3 धावा. 6 चेंडू 3 धावा. मला वाटतं SP11 विरुद्ध संघासोबत सुद्धा असंच झालं होतं. 6 चेंडू आणि 3 धावा पाहिजे होते आणि पुन्हा एकदा तीच परिस्थिती आपल्याला बघायला भेटते. 6 चेंडू आणि 3 धावा. यानंतरचा सामना होणार आहे. तरी दोन्ही कप्तानांनी सहा चेंडू 3 धावा. पहिलाच चेंडू अजित हे आयकॉन आहेत आणि खरोखरच मगाशी त्यांनी खूप सुंदर अशी फलंदाजी सुद्धा बघायला भेटली. आणि आता गोलंदाजी करताना 6 चेंडू मध्ये 3 धावा पाहिजे आहेत आणि दोन चेंडूतच त्यांनी 2 धावा केले. आणि हा सामना 6 चेंडू 3 धावा पाहिजे होते आणि हा संघ अरविंद 11 संघ हा विजयी झालेला आहे. यानंतर होणारा सामना SP11 विरुद्ध अरविंद 11. तरी दोन्ही संघाच्या कर्णधारांनी कृपया नाणेफेकीसाठी यायचं आहे.